महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आयोग नेमले जातात त्यामध्ये मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाची थट्टा केली जाते असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय। ही थट्टा थांबवावी असंही नाना म्हणालेत, तर भाजपनं ओबीसी नेत्यांची कारकीर्द थांबवली असंही नाना म्हणालेत। नरेंद्र मोदींनी जातीनिहाय जनगणना राष्ट्रीय पातळीवर करावी जी मागणी आदरणीय राहुल गांधींची होती, तीच मागणी त्यांनी पुढे नेऊन तेव्हाच महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले हे आरक्षणाचे जे वाद आहेत ते त्याच्यातून संपुष्टात येऊ शकतात। पण नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही 2029 मध्ये करू आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे आयोग नेमले जातात त्याच्यात मराठ्यांची थट्टा केली जातं, ओबीसीची केली जातं, धनगरांची थट्टा केली जाते। ही थट्टा त्यांनी थांबवावी आणि निवडणुका आहेत त्याच्यासाठी ते मीटिंगा घेतील, पण जे काही आरक्षणाबद्दलचा विषय महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे तिला कारणीभूत कोणी असेल तर भाजपच। ओबीसीच्या बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे। अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी संपवलेलं आहे आणि आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये भाजप-प्रेरित सरकार आहे। पुन्हा ज्या छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं